मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहे जीकेचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की 2025 आणि 24 मध्ये विचारले गेलेले आहेत। आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जीकेचा फ्री कोर्स, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला मेन टॉपिक वरती एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहे। आणि तो कोर्स तुम्हाला कुठे मिळणार आहे हे आपण व्हिडिओच्या एंडिंग मध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। तर चला व्हिडिओ करू सुरू। पहिला क्वेश्चन आहे, खानदेशाची कवित्री म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन ए बहिणाबाई चौधरी, ऑप्शन 2 पद्मा गोळे, ऑप्शन 3 शांता शेळके आणि ऑप्शन 4 इंदिरा संत। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए बहिणाबाई चौधरी। तर खानदेशाची कवित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर बहिणाबाई चौधरी यांना खानदेशाची कवित्री म्हणून ओळखले जाते। पुढचा क्वेश्चन आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर याचं राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 2 आसाम। काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर आसाम मध्ये आहे। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 3 बंकिमचंद्र चटर्जी। तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गाण कोण लिहिले? बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले। पुढचा क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र संघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 हेग, ऑप्शन 2 पॅरिस, ऑप्शन 3 न्यूयॉर्क आणि ऑप्शन 4 टोकियो। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 1 हेग। संयुक्त राष्ट्र संघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर हेग इथे आहे। पुढचा क्वेश्चन आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी, फेडरिक एंजल्स, अलेक्झांडर पुश्किन आणि कार्ल मार्क्स। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 4 कार्ल मार्क्स। दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे। पुढचा क्वेश्चन आहे, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? ऑप्शन ए 1945, ऑप्शन 2 1914, ऑप्शन 3 1919 आणि ऑप्शन 4 1935। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 2 1914। तर पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर 1914 मध्ये सुरू झाले होते। भारतात राष्ट्रीय वैज्ञानिक दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? ऑप्शन ए 28 ऑगस्ट, ऑप्शन 2 28 जून, ऑप्शन 3 28 फेब्रुवारी आणि ऑप्शन 4 28 जानेवारी। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 3 28 फेब्रुवारी। तर भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो। पुढचा क्वेश्चन आहे, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? ऑप्शन ए स्वातंत्र्याचा अधिकार, ऑप्शन 2 समानतेचा अधिकार, ऑप्शन 3 1 आणि 2 आणि ऑप्शन 4 एक खालीलपैकी नाही। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 1 स्वातंत्र्याचा अधिकार। संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे। पुढचा क्वेश्चन आहे, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवड कोणत्या प्रकारे केली जाते? तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने। तर कोण्या पद्धतीने निवडणूक करण्यात येते? तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केल्या जाते। पुढचा क्वेश्चन आहे, नकाशात पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तांबडा, तपकिरी, हिरवा आणि निळा। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 2 तपकिरी। नकाशात पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर तपकिरी हा रंग दाखवतात। महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? कोल्हापूर, मुंबई, इचलकरंजी आणि औरंगाबाद। हा क्वेश्चन 2024 मध्ये विचारला गेलेला होता, त्यामुळे ऑप्शन 4 मध्ये दिलेला इथं औरंगाबाद। आता येईल संभाजीनगर। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 3 इचलकरंजी। महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कुठे आहे? तर इचलकरंजीला आहे। पुढचा क्वेश्चन आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन 2 मद्रास, ऑप्शन 3 देहराडून आणि ऑप्शन 4 हैदराबाद। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 1 पुणे। नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर पुणे आहे। पुढचा क्वेश्चन आहे, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? महर्षी कर्वे, गोपाल गणेश आगरकर, पंडिता रमाबाई आणि महात्मा फुले। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 1 महर्षी कर्वे। विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ आश्रम सुरू केले? तर महर्षी कर्वे यांनी। पुढचा क्वेश्चन आहे, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? ऑप्शन ए गदर इंडियन, ऑप्शन 2 इंडिपेंडन्स लिंक आणि ऑप्शन 3 फॉरवर्ड ब्लॉक, ऑप्शन 4 स्वराज्य पक्ष। तर या क्वेश्चनचा आन्सर होईल फॉरवर्ड ब्लॉक। सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली। पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? हेलियम, लिथियम, न्यूऑन आणि ऑर्गॉन। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 2 लिथियम। खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर लिथियम हा वायू निष्क्रिय नाही। पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? 6, 5, 4 आणि 3। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 1 6। तर महाराष्ट्रातील एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत। पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन 2 भंडारा, ऑप्शन 3 अमरावती आणि ऑप्शन 4 चंद्रपूर। तर या क्वेश्चनचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर 1 नागपूर। तर महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर नागपूर इथे आहे।
पुढचा क्वेश्चन आहे, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन ए पूर्णा, ऑप्शन 2 भीमा, ऑप्शन 3 भोगावती आणि ऑप्शन 4 नीरा. तर या क्वेश्चनचा राईट आन्सर येईल ऑप्शन नंबर 3 भोगावती. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? भोगावती नदीवर बांधण्यात आलेले आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, ग्रामगीता हा काव्यग्रंथ कोणी रचला आहे? संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत रामदास महाराज. तर या क्वेश्चनचा राईट आन्सर येईल ऑप्शन नंबर 1 संत तुकडोजी महाराज. ग्रामगीता हा काव्यग्रंथ कोणी रचला आहे? तर संत तुकडोजी महाराज यांनी रचला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, नगर परिषदच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात, तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? आयुक्त, जिल्हाधिकारी, महापौर आणि यापैकी नाही. तर या क्वेश्चनचा राईट आन्सर येईल ऑप्शन नंबर 3 महापौर. जसं की नगर परिषदच्या अध्यक्षांना काय म्हणतात? नगराध्यक्ष, पण महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? महापौर म्हणतात. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले मोस्ट इम्पॉर्टंट जीकेचे क्वेश्चन. आपला कोर्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो कोर्स मिळणार आहे मिशन खाकी या यूट्यूब चॅनलवर, आणि काही व्हिडिओ मिळणार आहेत आपल्या याच चॅनलवरती. तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मिशन खाकी या यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.